आणि ते दृश्य आपण बघतोय ती युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्याची। युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा आज पार पडतोय आणि त्याची दृश्य आपण बघतोय। या विवाह सोहळ्याला पवार कुटुंबातील सगळे सदस्य उपस्थित राहतील असं बोललं जातंय, पण सगळ्यांना सगळ्यात मोठी उत्सुकता आहे ती म्हणजे खुद्द अजित पवार या सोहळ्याकरता उपस्थित राहत आहेत का। आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर सुप्रिया सुळे यांनी देखील ढोलताशाच्या गजरावरती ताल धरलेला आहे। पवार कुटुंबातले सगळे सदस्य या आनंदात सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। गेल्या काही कालावधीत राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली, त्यानंतर काही कालावधी आपण असा बघितला की अजित पवार आणि शरद पवार देखील एकमेकांसमोर येत नव्हते, पण काही बैठकांच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा एका व्यासपीठावरती आल्याचं देखील आपण पाहिलं। त्याचवेळी जर आपण पाहिलं तर निवडणुका देखील पार पडल्या, एकमेकांच्या विरोधात उभं राहणं देखील झालं। युगेंद्र पवार हे स्वतः विधानसभेच्या रणांगणात उतरलेले होते, त्यावेळी मात्र त्यांचा पराजय झाला। एकमेकांवरती खोचक टीका देखील करण्यात आली, पण जेव्हा जेव्हा म्हणून पवार कुटुंबातील काही कार्यक्रम असतील, मग त्यामध्ये पाडव्याचा कार्यक्रम असेल, पवार साहेबांचा वाढदिवस असेल, मग भाऊबीज असेल, या निमित्ताने मात्र पवार कुटुंब एकत्र आल्याचं आपण पाहिलेलं आहे। म्हणजे राजकारणात मतभेद असू शकतात, पण मनभेद नाही असं आपण काय म्हणतो त्या पद्धतीने राजकारण एकीकडे बाजूला आणि नातेसंबंध एका बाजूला, या बाबतीत पवार कुटुंब कायम ठाम आणि पक्क राहिलेलं आहे। त्यामुळे एका विंटेज कारमधनं युगेंद्र पवार आणि त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊबंद हे सगळे एकत्र ताल धरत इथं आलेले आहेत। यामध्ये सुप्रिया सुळेंना आपण बघतोय, शिवाय त्यांच्याबरोबर त्यांच्या भगिनी आणि इतर नातलग मंडळी देखील पवार कुटुंबातले सदस्य या आनंदात सहभागी झाल्याचं आपण पाहतोय।